नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविशानी. अशी सुरुवात व्हिडिओची जोरात जल्लोषात सुरुवात झाली आहे व्हिडिओची. आणि मंडळी, आज आहे रविवार, सुट्टीचा दिवस. आणि खरंच सकाळपासून थोडा आराम केला. एक व्हिडिओ पोस्ट केला 11 वाजता. त्याच्यानंतर माझा मोबाईलमध्येच टाइम चाललाय, बघते मी सगळ्या गोष्टी. आणि नंतर मग आज खरंच आराम झालेला आहे. आणि सुट्टी असली का जरा बरं वाटतं ना विशाल, थोडा आराम भेटतो. विशाल तर आता उद्या पण आराम असणार आहे. विशाल उद्या संध्याकाळी का जातील. ए आरविश, काय चाललंय तुझं? हाल काय सर्वांना? हाय कर, फ्लँकीस दे सर्वांना. एवढा खेळतोय अक्षरशः घाम आलाय त्याला खेळून खेळून. एवढा खेळतोय, हे बघा पूर्ण घामाने भरलाय पोरगा. पण ऐकायचं काय नाव नाही बघा. हे काय बाबू, पूर्ण घाम आलाय तुला. बस कर आता, नको खेळू. पहिला पकडून ठेवा, सोडू नका. लय घाम आलाय त्याला. एवढा खेळतोय पूर्ण घामाने भरले दोघ जण. पण एवढं कधीचे खेळतात, पूर्ण रविवार वसूल करतात वाटतं ते असं. तर मंडळी, आम्ही आता निघालो, म्हणजे आम्ही चाललो आहोत कुठे हे सांगते. वरती पिसे काकी आहे, त्यांच्या मुलीला मुलगा झालेला आहे. तर मग त्याला बघायला जायचं होतं. तर मग आता जाऊन येते पटकन. तिकडे काही शूट नाही करणार, दाखवणार नाही, कारण लहान बाळ आहे. पटकन आपण घेतो ना, म्हणजे नाही, मला पण ते बरं नाही वाटत आहे लगेचच घ्यायला. पण आता मी जाते बाळाला बघण्यासाठी आणि तिकडनं आल्यावर बोलते तुमच्याशी. चला, आम्ही जस्ट घरी आलेलो आहोत आणि बाळाला बघायला गेलो होतो. जाऊन आलो, त्याला छान हातातले कडे वगैरे घेतले होते. असं सगळं देऊन मस्त वाटलं, छान वाटलं जरा. आणि आठवण आली पहिल्याची, लहान बाळाची म्हटलं तर मंडळी. आणि आता रविवार आहे, तर मग रविवारचं स्पेशल असं काय बनवायचं. तर विशालला खायचं आहे मस्त असं झणझणीत सुक्क मटण. खूप इच्छा झाली. तुम्हाला माहिती आहे की नॉनव्हेज शुक्रवार, संडे, बुधवार नॉनव्हेजचे दिवस असतात. आज तिला बोलत की आज मटण खायची इच्छा आहे, तर तू तुझ्याप्रमाणे तू बनव. तर म्हटलं काय बनवणार? तू म्हणते सुक्क मटण चालेल. तर म्हटलं हो चालेल. ठीक आहे. तर मग आज सुक्क मटण. आणि बघू तांदळाची भाकरी करायची की ज्वारीची करायची की चपाती करायची, हे डिपेंड आहे, नंतर ठरवते. पहिले आता स्वयंपाकाला सुरुवात करते. उशीर झालाय खूप, कारण उद्या आरविशचं स्कूल पण आहे आणि आमचा विकेंड आहे. आज तर संडे आहे. ऍक्च्युली बाहेर जायचा प्लॅन केला होता, पण मला थोडंसं ना आज असं अशक्तपणा आल्यासारखं वाटत होतं. मग मी बाहेर नाही गेलं, घरीच थांबून घेतलं. आणि पण मजा आली, घरी आराम झालाय पूर्ण. दुपारी छान झोप झाली आमची. दुपारी पण चिकन होतं ना विशाल? दुपारी पण चिकन होतं. पण आता सुक्क मटण बनवते आणि सोबत तुमच्यासोबत पण शेअर करते तुम्हाला. चला मग, मटण आणलेलं आहे आणि थोडं वेगळ्या पद्धतीने बनवायचा विचार केला. नेहमी काळ्या मसाल्याचंच करते, पण आज थोडी वेगळी पद्धत वापरून बघू. काळ्या मसाल्याचं नेहमीच खातो असतो मी मटण. मग आज थोडं ओलं खोबरं, अद्रक, लसूण, हिरवी मिरची असं सगळं वाटण घालून बनवेल. आणि इकडे विशाल मटण साफ करतात. मटण साफ करायचं काम चालू आहे. ते माझं नेहमीचं काम आहे. मटण चिकन माझ्याकडेच असतं साफ करण्यासाठी. मला असं नाही का मला येत नाही, का मला करायचं नाही, पण करतात तर ठीक आहे. त्यांनी नसतं केलं तर मी केलं असतं मग, असं ना विशाल? पण मला आवड आहे. तू राहते, मी साफ करून देतो तुला छान छान कसतं. ठीक आहे, तेवढं ठीक आहे, माझं काम वाचतं तेवढं. इकडे मी आता काय करते दाखवते तुम्हाला. 1/2 किलो जे मटण आहे ते स्वच्छ धुवून घेतलं आहे. एक कांदा कट करून घेतला, टमाटर कट करून घेतलं आणि मटण थोडं शिजायला टाकते. कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन करायचा, जास्त पण नाही. ओ बेटा ओ. हे स्वच्छ धुतलेलं मटण आहे, आपण याच्यात ऍड करणार आहोत. हे चवीनुसार मीठ. म्हणून ही वाटी ठेवते कारण ही परफेक्ट बसते. तर हे असं ठेवून घेतलंय. मटण शिजायला म्हणजे मटणाचं जे अंगाचं पाणी आहे त्याच्यातच मी एक 5 मिनिटं मटण छान शिजून देणार. नंतर मी कुकरला झाकण लावणार. आणि तुम्ही ऐकू शकता मिठूचा महिन्याचा आवाज किती जास्त येतोय, असं आहे घरामध्ये. आणि अजून म्हणाल तर आता मला काळ्या मसाल्यात मटण बनवायचं नाही, जसं मी पहिलेच सांगितलं. मला हिरव्या मसाल्यामध्ये म्हणजे छान मस्त असा भात होतोय. इकडे मटण शिजतंय.
तोपर्यंत माझं कणिक पण ऑलरेडी मळून झालेलं आहे. कणिक मळून ठेवले साईडला आणि मसाला काढते आणि तुम्हाला पण दाखवते. हे जे मटण आहे तर आता हे जे मटण आहे ते तुम्ही बघू शकता. छान अंगातलं जे पाणी, मटणचं जे अंगचं पाणी आहे ते पूर्ण सुकलेलं आहे सध्या. आणि आता करणार आहोत. कुकरला झाकण लावून घेते. आणि इकडे छान भात पण झालाय मस्त. आणि ह्या कणीचा भात केलाय. जी तांदळाची कणी असते तिचा भात बनवलाय. नॉनव्हेज सोबत छान लागतो म्हणून. बाकीचं आता आवडते सगळ्या गोष्टी पटापट पटापट. मसाला इकडे मसाला वाटून घेतला. इकडे छोटा कांदा कट करून घेतलाय. टमाटर तर ऑलरेडी टाकलेला आहे. पातेलं छान तापलंय. त्याच्यात थोडंसं तेल टाकते. आज जास्त तेल नाही टाकणार. गरम मसाल्यामध्ये थोडे शहाजिरे घेतले आहेत. जावित्री घेतली आहे. एक हिरवी वेलची आहे. मोठी वेलची नाही घेतली आज भाजीला. असंच करणार आहे. तर हा गरम मसाला घेतलाय. आणि इकडे एक तेजपत्ता आहे तो आपण त्याला टाकून घेऊ. तेल छान तापलंय. हे जे वाटण आहे जे काढलंय मी ते पण आता त्याच्यात टाकते. आमचा गावचा मसाला आहे तो टाकते मी. कसा सुगंध आला छान मसाल्याचा. छान ना. थोडी हळद. बघू शकता मसाल्याने मस्त तेल सोडले. आता छान मसाला फ्राय करून घेते त्याच्यामध्ये, कारण कच्चा मसाला आहे हा, हिरवा कच्चा मसाला. तर मंडळी हे जे बाजूला सूप आहे थोडं थोडं ते मी काढून घेते आणि त्याच्यात टाकते. म्हणजे मसाला आहे छान त्याच्यामध्ये शिजला जाईल. हे बघू शकता तुम्ही. इथं बघा आर्विश मिठू सोबत खेळतोय. आर्विश मिठूला बोल जेवण केलं का, विचार त्याला जेवला का. त्याला विचार जेवण केलं का. तर मंडळी किचन मध्ये खूप जास्त गरम होते. मी फॅन खाली येऊन उभी राहिले. इकडे तुम्ही बघू शकता. कारण बाहेर पाऊस पडतो पण घरात खूप जास्त गरम होतं असं. आणि किचन मध्ये तर अजून जास्त गरम होतं. विशाल पण आहे तिकडे. काय गरम होतं ना खूप. खूप गरम होते कारण की आता पाऊस झालाय. आज दिवसभर पाऊस नाही त्याच्यामुळे खूप गरम होतंय. आता बाहेर पाऊस पडतो घरात गरम होतं. हे पण थोडासा पाऊस पडल्यावर गरम होत. हो तेच ना. मी किचन मधून बाहेर आले कारण मला खूप गरम होतं. आणि मसाला एकदम कमी गॅसवर करून ठेवलाय म्हणजे मसाला शिजून जाईल, खाली लागणार पण नाही. एकदम कमी गॅसवर करून ठेवलाय. आणि मसाल्याचा तो जो सुगंध आहे तो पूर्ण असा घरभर पसरतो. काय पण म्हणा पण जेव्हा मटण बनतं तेव्हा त्याचा जो सुगंध असतो, त्याचा मसाल्याचा जो सुगंध असतो तो वेगळाच येतो. चिकनचा वेगळा असतो आणि मटणचा वेगळा असतो. हे दोघांमध्ये फरक लगेच सुगंधानेच कळतं की बाबा दोघांचा फरक काय आहे ते असं. तर मसाला छान होतोय, दाखवते तुम्हाला पण. इकडे तुम्ही बघू शकता मसाला छान होतोय. मसाला छान होतोय. आणि माझ्याकडे ही एव्हरेस्ट मसाल्याची मटन मसाला आहे तो मी ऍड करते. थोडंच टाकणार, जास्त नाही, कारण ऑलरेडी गरम मसाला टाकलेला आहे त्यामुळे. हा छान मस्त तेलात फ्राय झाला आहे.
आणि आता हे जे मटण आहे ते आपण त्याच्यामध्ये हे जे आहे त्यातून थोडंसं पाणी, थोडंसं अगदी थोडंसं पाणी ऍड केलंय मी, तुम्ही बघू शकता. फक्त नावाला पाणी ऍड केलंय, अगदी थोडंसं. आणि बस याच्यामध्ये आता मी काहीच ऍड नाही करणार आहे. फक्त केलं तर कोथिंबीर थोडीशी टाकेल वरतून गार्निशसाठी. पण आता इकडे तुम्ही बघू शकता छान असं मस्त मटण तयार झालेलं आहे आणि खरंच खूप छान वाटतंय ते. मटण थोडं कमी आणलेलं आहे, 1/2 किलोच आणलं, कारण दुपारी चिकन झालंय आमचं खाऊन. आम्ही चिकन मस्त दुपारी चिकनवर पण ताव मारलेला आहे. आणि आता म्हणते मला बोलली की मटण खायचं, म्हणून त्यांच्या हिशोबाने मटण केलं. आणि ते एकटेच खातात मटण. स्पेशली मला जास्त आवडत नाही, ते एकटेच खातात मटण. आणि आर्विश पण चिकन खातो, मटण खातो. तर बघू आता खातोय की नाही. आणि नॉनव्हेज म्हटलं तर लिंबू हमखास पाहिजे आपल्याला. कांदा कट करून घेते. अरे यार, मला कांद्याचे रिंग्स काढायचे होते, मी कांदा कट केला. मला कांद्याचे रिंग्स काढायचे होते, म्हटलं आज रिंग काढते कांद्याचे छान छान, पण मग विसरून गेले, कांदा कट करून घेतला. ठीक आहे, नेक्स्ट टाइम. इकडे तुम्ही बघू शकता सुक्कं मटण तयार आहे आणि ते दिसतं तेवढं छान, म्हणजे ते लागणार पण छानच. तर विशालला आता जेवण वाढते. आणि आजच संपवायचंय, उद्या मंडे. छान सुगंध येतो. ते झालेलं पण खूप छान आहे. इकडे आहे लिंबू, इकडे आहे मस्त असा कांदा आणि चपात्या केलेल्या आहेत. कारण सुकं मटण आहे, भाकर असली तर चुरून खायला मजा येते. म्हणजे मटणाचा रस्सा असेल तर चुरून खायला मजा येते किंवा भाकर केली जाते. पण आता हे सुक्कं आहे, माझ्यासाठी एक तर तांदळाची भाकरी केली असते खिशी घेऊन, पण मग खूप उशीर झाला असं तांदळाच्या भाकरीसाठी. मग मी चपात्याच केल्या आहे याच्यासोबत. तर इकडे आहे मस्त गरम गरम अशा चपात्या. काय यार. तर विशाल इकडे जेवायला बसलेत. खूप म्हणजे मटण सुक्कं म्हणजे एकदम छान. नेहमी आपण काळ्या मसाल्याचं खातो, हे थोडं वेगळं केलेलं आहे मी आज. तर मग टेस्ट सांगा. टेस्ट करतो आणि सांगतो मी तुम्हाला. ओके. हा, याला तर मोबाईलच पाहिजे. मांडी घाल, मांडी घाल. खूप मस्त झालंय, तसं रेस्टॉरंट मध्ये भेटतंय ना. हा, तसंच झालं. सेम. ओके. थोडं वेगळं मी आज ओलं खोबरं वापरलंय. आपण नेहमी सुकं खोबरं कांदा भाजून मग त्याच्यात गरम मसाले भाजून वगैरे सगळं आपण ऍड करतो, पण आज थोडं वेगळं बनवलं. ऍक्च्युली हा मसाला जो असतो तो जास्तीत जास्त मच्छी बनवतात ना त्याच्यासाठी वापरतात. तर मग थोडं वेगळं पद्धत केली. बघू म्हटलं आता कशी होते, तुम्हाला आवडते का. पाणी पाजा, पाणी पाजा. तिखट आहे नाही ना. थोडं पाणी पाजा. तर जर पण हा आरू तिखट खातो आपला ना, त्याला तिखटच आवडतं, फिकं जेवण आवडत नाही. असं झणझणीत. आणि नॉनव्हेज लवर येतो पण निघालाय, नॉनव्हेजच लागतं त्याला सगळं. आरू ए अरवा. आता मी पण थोड्या वेळात जेवायला घेईल आणि जेवण करेल. इकडे बघा हा पण आलाय शेट, आणि त्याचा डोळा बरा आहे आता. चालला
जेवायला. काल रात्री जेवण झालं आणि जेवण झाल्यावरती मग घरातलं थोडंसं आवरलं आणि झोपून घेतलं. मला सांगितलं होतं की मला थोडं वीकनेस वाटतं म्हणून, त्यासाठी मग सकाळी परत मॉर्निंग रुटीन माझं चालू झालेलं आहे आणि घरातलं सगळं आवरून झालं आणि खूप घाईघाईत निघाले. ऑफिसला पोचायचं आहे वेळेत असं. आता ऑटोमध्ये आहे आणि पोचून जाईल लवकरात लवकर. आणि हो मला एक कमेंट, हो कालचं मटन तर एक नंबर झालं होतं आणि नंतर फक्त शूट नाही केलं, झोपले, थकवा होता त्याच्यामुळे. पण मग व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.